राम राम मंडळी हो. आता आपण थायलंड ट्रिपच्या 6व्या दिवसामध्ये आलो आहे. तरी आपण आज चाललो आहे फिफी आयलंड या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक वेगळ्याच जमातीचं कुत्रं दिसतंय. आणि कुत्रं चे छोटं कुत्रं आपल्या मालकिणीला मस्का लावण्यासाठी खूप त्याचा प्रयत्न चालले. शिफ्टी हळूहळू आता उड्या मारणार ते काय माहीत, पण हे कार्यकर्त्यांनी त्याला फ्लाइंग किस देऊन आता निघलेला आहे, आपल्याला घेऊन चालला आहे. ही आहे बौद्धचं एक जुनी गुफा आहे बरं का. इथे बौद्धचे खूप सारे स्टॅच्यू तुम्ही पाहू शकताय. स कारण भरपूर सारे स्टॅच्यू आहेत इथं. आणि लुंगी गँग आमची लुंगी घालून पुढं पुढं चाललेली आहे. कारण स्त्रियांना थोडं ते लुंगी घालावं लागतंच. तर आपण पाहू शकता आम्ही खाली उतर तर माकडं आमच्या मागं मग आम्ही त्याला बहुते बाळाऊ नका येऊ आमच्या मागे, सुट्टी आहे आम्हाला. पण माकडं काय ऐकायचं नाव घेत नव्हती. मग जागो आमच्या कार्यकर्त्याने आम्हाला माकडांच्याच आयलँडवर घेऊन गेला. तर इथं पाहू शकता ही अशी सगळी माकडं, माकडाचं आयलंड आहे. माकडांनी आयलंडवर कब्जा केलेला आहे. तर आता हे ठिकाण म्हणजे कसं आहे मित्र हो, डोंगर आणि डोंगराच्या खालून ये असा खुफिया मार्ग बघा. डोंगर असा दिसतो खालून, एक डोंगराची खाल्ली बाजू आहे पाण्यामधून. तर असं मग मी कार्यकर्त्याला चाललं होतं, मी म्हणलं थांब माझ्या हातात दे सूत्र. मग मी सूत्र हातात घेतली आणि बघा मला जमते हळूहळू थोडं जमण्याचा कार्यक्रम चालू आहे. ते झाल्यानंतर आता आम्ही पोचलो आहे. हे आहे मायाबी आयलँड. मायाबी आयलँड म्हणजे वॉटरमेलन वॉटरमेलन, स्वीट कॉर्न हे तुम्ही आवाज ऐकला असेल रीलमध्ये. तर हे इथलंच आवाज आहे. हे इथं असं किनाऱ्यावर एंट्री नाही आतमध्ये जाण्यासाठी. आणि शार्क मासे इथं असे तळाला फिरत असतात, त्यामुळे एंट्री नाही आतमध्ये जाण्यासाठी. मी झालं तर म्हटलं आपण चला अरे जलपराचं काम चाललं आहे समुद्रावर तरंगण्याचं. असे एकदम स्वच्छ असा समुद्र तुम्ही पाहू शकता. बरं आरपार सगळं दिसतंय आणि श्वास घेण्यासाठी वर आलंय.